एकाच माणसानं 16 वर्ष अंगातली ताकद वापरली तर 16व्या वर्षी छत्रपती ठरले आणि एका मुलानं अंगातली ताकद वापरली तर 22व्या वर्षी जगाची आई ठरले आणि एकाने ताकद वापरली तर 42व्या वर्षी जगात गुरु ठरले आणि 39व्या वर्षी स्वामी विवेकानंद ठरले. अरे तुमच्या पोराला शेजारच्यानं बोललेलं सहन होत नाही काय? आज भिकारणीचं पोरग रडायला लागलं तर आपण जवळ घेतोय, भांडे घासणारीचं पोरग आपण जवळ घेतोय. आईला 4 मुलं झाली महाराज, जगातल्या एकाही माणसानं त्या मुलाचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही. आज आपल्या घरात भांडे घासणारीचं पोरग रडलं तर आपण जवळ घेत नाही, गाल ओढत नाही त्याचं. पण महाराज 4 मुलं आईला झाली पण ह्या जगातल्या एकाही माणसानं त्याचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही महाराज. अरे गाल ओढायचं सोडा, चांगलं बोलणं सुद्धा माहीत, चांगलं बोलायचं सोडा, भाकर सुद्धा दिली नाही. त्यातला एक मुलगा सदा शिवाचा अवतार ठरला, एक मुलगा विष्णूचा अवतार ठरला, एक मुलगा ब्रह्मदेवाचा अवतार ठरला, तर एक मुलगा आदिशक्ती मुक्ताबाई ठरली मुलगी.